Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण फार्मसी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम किंवा फार्मा स्टुडंटसाठी आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर ज्या काही गव्हर्नमेंटमध्ये अपॉर्च्युनिटी असतात त्यातील सर्वात महत्त्वाची अपॉर्च्युनिटी किंवा संधी आपण ड्रग इन्स्पेक्टर या पदाकडे पाहिलं जातं. ड्रग इन्स्पेक्टर ही परीक्षा UPSC कंडक्ट करते, MPSC कंडक्ट करते किंवा SSC कंडक्ट करते. ड्रग इन्स्पेक्टरच्या जॉबमध्ये कुठली कामं करावी लागतात, त्याही पलीकडे काय क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे, मला M.Pharm करणं गरजेचं आहे का, आणि या परीक्षेची सिलेक्शन प्रोसिजर काय आहे, या परीक्षेमध्ये किती टप्पे आहे आणि त्या एक्झामचा पॅटर्न आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना एक डिझायर आहे भविष्यामध्ये मला फार्मसी करत असताना एक गव्हर्नमेंटचा जॉब हवा आहे, त्यासाठी ड्रग इन्स्पेक्टर हे निश्चितच एक बेस्ट ऑप्शन असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू किंवा अप्रिसिएशन करू शकाल. एक तर या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4 या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं, जेणेकरून मला भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी मला मोटिवेशन मिळेल. Let's target competitive exam with the Professor B's Positive Way. पहिल्यांदा ड्रग इन्स्पेक्टर ही पोस्ट पाहत असताना आपण आज भारतामध्ये त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काही गव्हर्नमेंटचे जॉब इन्क्लूड केले जातात त्या जॉब्समध्ये 2 भाग पडले जातात की जे जॉब आपल्याला केंद्र सरकार देतंय त्याला आपण सेंटर असं म्हटलं जातं, आणि जे जॉब आपल्याला स्टेट देतंय त्याला आपण स्टेट असं म्हटलं जातं, आणि सेंटरमध्ये अधिकारी रिक्रुटमेंट करण्यासाठी जी काही बॉडी आहे तिला आपण UPSC असं संबोधतो. त्याच पद्धतीने प्रत्येक स्टेटमध्ये स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन या नावाचं बोर्ड असतं प्रत्येक स्टेटमध्ये, जेवढे काही आपले 29 स्टेट आहे, 28 स्टेट आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्राचा संदर्भ जर घेतला तर महाराष्ट्रामध्ये देखील महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे बोर्ड असणार आहे. हे दोन्ही बोर्ड इतरही रिक्रुटमेंट करते. UPSC म्हटलं की IAS आपल्याला आठवतं, IPS आठवतं, IRS आठवतं. इन द सेम पॅशन MPSC म्हटलं की आपल्या डेप्युटी कलेक्टर्स आठवतात, तहसीलदार आठवतात, BDO आठवतात. याच पद्धतीने UPSC देखील DI या पदाची रिक्रुटमेंट करते. कदाचित सिलेबस वाईज जर विचार केला अगदी थोडासा मायनर डिफरन्सेस आपल्याला UPSC DI परीक्षा आणि MPSC DI परीक्षा यामध्ये दिसतो. त्यामुळे पहिली गोष्ट ड्रग इन्स्पेक्टर इट इज अ गव्हर्नमेंट जॉब आहे. आता हा गव्हर्नमेंट जॉब करत असताना आपल्याला SSC CGL ही एक गव्हर्नमेंटची पोस्ट आहे. आता पहिल्यांदा समजून घ्या, UPSC मध्ये मोस्टली जे काही अधिकारी आपण रिक्रूट केले जातात ते क्लास A चे अधिकारी असतात. त्याचबरोबर सेंटरमधलीच पोझिशन्स आहे. जर आपल्याला क्लास B चे अधिकारी रिक्रुटमेंट करायचे असेल तर त्यासाठी एक सेपरेट बॉडीज आहे, त्या बॉडीला आपण SSC असं म्हटलं जातं. SSCचा अर्थ आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन, आणि CGL ही कंबाईन ग्रॅज्युएशन लेवल म्हणजे जे काही विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले आहेत त्या संदर्भात आहे. आता मी उल्लेख का केला, या CGLsमध्ये ज्या ऑलमोस्ट 30-32 पोस्ट आहेत त्यातील आपल्याला 2 पोस्ट आपल्या थोड्याशा फार्मसी रिलेटेड्स आहे. पहिली जी काही पोस्ट आहे ती पोस्ट आहे इन्स्पेक्टर इन नार्कोटिक डिपार्टमेंट्स. थोडंसं आपल्या फार्मसीच्या रिलेटेड असल्यामुळे हा मी मुद्दाम उल्लेख करतो. आणि दुसरी जी काही पोस्ट आहे त्याच डिपार्टमेंटमध्ये आपण त्याला सब इन्स्पेक्टर पोस्ट असं म्हटलं जातं. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ड्रग इन्स्पेक्टर ही पोस्ट परत मी रिपीट करतो UPSC देखील कंडक्ट करते, त्याचबरोबर महाराष्ट्राचा जर विचार केला तर MPSC देखील ही पोस्ट कंडक्ट करते. ही गोष्ट पहिल्यांदा आपण समजून घेणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न पडतो की या ड्रग इन्स्पेक्टरची कुठल्या ठिकाणी आपल्याला सर्वात गरज असते. जर आपण सेंट्रलचा जर विचार केला तर सेंट्रलमध्ये आपल्याकडे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर नावाची मिनिस्ट्री आहे. तर या मिनिस्ट्रीच्या अंडर जेवढे काही हेल्थ रिलेटेड ऑर्गनायझेशन असतील
जे काही हेल्थ रिलेटेड अपेक्स बॉडी असेल त्या अपेक्स बॉडीचं मॉनिटरिंग करण्यासाठी किंवा त्याला असिस्टंट करण्यासाठी ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टची गरज असेल. त्याच पद्धतीने महाराष्ट्र स्टेटमध्ये देखील हेल्थ मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ज्या काही औषधं किंवा औषधशास्त्र आहे, खास महाराष्ट्र संदर्भात जर म्हटलं तर आपल्याला फूड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन हे एक डिपार्टमेंट हेल्थ मिनिस्ट्रीच्या अंडर काम करतं. त्या ठिकाणी आपल्या ड्रग इन्स्पेक्टर या गोष्टीची गरज लागते. अजून जे मी महाराष्ट्रा संदर्भात असं म्हटलेलं आहे, सेंट्रलमध्ये सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन नावातच मिनिंग दिलेलं आहे. ज्या ड्रग मॅन्युफॅक्चर केल्या जातात, ज्या ड्रग टेस्टिंग केल्या जातात, त्यांचा अप्रूव्हल करण्यासाठी जी काही बॉडी आहे ती सेंट्रल ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन आहे. त्या ठिकाणी देखील आपल्या ड्रग इन्स्पेक्टर या पदाची सरकारला आवश्यकता असते. याही पलीकडे इन बिटवीन सरकार, राज्य सरकार, त्याचबरोबर सेंट्रल काही हेल्थच्या रिलेटेड किंवा कोविडच्या संदर्भातील काही मिशन्स मॉनिटर करत असतं किंवा इंडिकेट करत असतं. जसं आपल्याकडे हे नॅशनल हेल्थ मिशन्स आहे. या नॅशनल हेल्थ मिशनला जे काही मेडिसिनल रिक्वायरमेंट लागतं त्याचं मॉनिटरिंग करणं, त्याचं रिपोर्टिंग करणं, यासाठी आपल्याला ड्रग इन्स्पेक्टर या पदाची गरज असते. परंतु मोस्टली आपल्याला ड्रग इन्स्पेक्टर हे हेल्थ डिपार्टमेंट, सेंट्रल आणि स्टेटच्या डिपार्टमेंट या ठिकाणी या पदाची गरज असते. या स्लाइड्समध्ये आपण मेन्शन्स केलं की ड्रग इन्स्पेक्टर पोस्ट कुठल्या ठिकाणी वर्कआउट करते. आता नेक्स्टकडे आपण पाहत असताना पहिलं या जॉबचं डिस्क्रिप्शन्स काय आहे, की हा जॉब काय करतो. आज फार्मसी स्टुडंट्समध्ये सर्वांना आपण ज्युरिस्प्रुडन्समध्ये 2 ॲक्ट पाहतो. एक ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आहे आणि 1945 आहे. डिप्लोमाचे स्टुडंट्स सेकंड इयर्समध्ये आपल्याला ज्युरिस्प्रुडन्स आहे आणि डिग्रीमध्ये इव्हन द एम.फार्मला देखील आपल्या ज्युरिस्प्रुडन्स हा सब्जेक्ट आहे. त्यामध्ये आपल्याला ड्रग इन्स्पेक्टरचा अगदी तंतोतंत फंक्शन्स दिलेलं आहे. तरी या ठिकाणी आपण हे गरजेचं असणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी ड्रग्स मॅन्युफॅक्चरिंग केल्या जातात त्या ड्रगची सेफ्टी, त्या ड्रगची इफिकेसी आणि त्या ड्रगची क्वालिटी अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड किंवा कंप्लायन्स आहे का अकॉर्डिंग टू द D&C ॲक्ट्सनुसार त्याची चेकिंग करणं, त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे ड्रग इन्स्पेक्टरचं असतं. जनरल पब्लिकच्या दृष्टीने मोस्टली आपण पाहिलं असेल की आपलं जर ड्रग स्टोअर असेल तर त्या ड्रग स्टोअरचं इन्स्पेक्शन करण्यासाठी महाराष्ट्र स्टेटकडून ड्रग इन्स्पेक्टर ही एक गव्हर्नमेंटचा जॉब असतो. त्यामुळं ज्या ठिकाणी ड्रग मॅन्युफॅक्चर केले जातात, ज्या ठिकाणी ड्रगचं स्टोरेज केलं जातं, ज्या ठिकाणी होलसेलर असेल किंवा केमिस्ट शॉप्स असेल त्या ठिकाणी सेलिंग केलं जातं, मे बी मेडिसिन्स असतील, मे बी द कॉस्मेटिक्स असतील किंवा रिलेटेड आयुर्वेदिक प्रोडक्ट्स असतील, यांच्यासाठी इन्स्पेक्शन करणं, नावातच ड्रग इन्स्पेक्टर दिलेलं आहे, त्यांचं इन्स्पेक्शन्स करणं. या इन्स्पेक्शन्स बरोबर या अथॉरिटीचं सर्वात महत्त्वाचं काम जर पाहिलं, केवळ मे बी इन केस ज्या काही फेक ड्रग्स किंवा फेक प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहे किंवा जे काही ॲडल्टरेटेड ड्रग्स त्या ड्रग इन्स्पेक्टरला वाटत आहे ते ॲडल्टरेटेड ड्रग सीज करणं, त्यांचं कलेक्शन्स करणं, हेही काम ड्रग इन्स्पेक्टर या संदर्भात करत असतो. दुसरी गोष्ट, इन्फोर्समेंट हा एक डिपार्टमेंट किंवा हे एक फंक्शन ड्रग इन्स्पेक्टरचं आहे. इन्फोर्समेंट म्हणजे ज्या व्यक्तीनं मॅन्युफॅक्चरिंग करत असताना किंवा स्टोरेज करत असताना, सेल करत असताना D&C या लॉचा जर भंग केला असेल तर त्या प्रिमायसेसवर, त्या दुकानावर रेड टाकणं आणि अकॉर्डिंग त्या पद्धतीने जो काही प्रोसिक्युशन प्रोसिजर आहे ती फॉलो करणं, हे देखील काम ड्रग इन्स्पेक्टरचं असतं. म्हणजे कम्पॅरेटिव्हली आपण हा जॉब समजून घ्या, जरी हा हेल्थ डिपार्टमेंटची, जरी हा ड्रग डिपार्टमेंटची जरी असेल तरी त्याचा जॉबचा जर आपण आवाका जर पाहिला, जॉबचं जर आपण अथॉरिटी जर पाहिली तर डेफिनेटली इट इज वन ऑफ द बेस्ट जॉब आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. कारण जर जॉब आज अट्रॅक्टिव्ह जर असेल तरच आपण त्या जॉबकडे त्या अँगलने पाहतो. त्यामुळे फार्मसी स्टुडंट्स, नॉट ओनली द फार्मसी स्टुडंट्स, आपण जे एलिजिबिलिटी पाहणार आहोत, इवन द सायन्स स्टुडंट्स हे देखील या जॉबच्या एलिजिबिलिटीसाठी आहे. त्यामुळं ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आणि 1945 यानुसार लॉचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम ही ड्रग इन्स्पेक्टर ही एक अथॉरिटी करत असते. दुसरी गोष्ट, आपण काय इन्क्लूड करावं. गव्हर्नमेंट जॉब्स आहेत. आज गव्हर्नमेंट जॉब म्हटल्यानंतर इथं 7 पे कमिशन्स आहेत. मे बी स्टेट वाईज हा थोडा व्हेरिएबल असेल. हे जे काही स्ट्रक्चर मी तुम्हाला दिलेलं आहे हे UPSC आपण म्हणूया ड्रग इन्स्पेक्टरचं दिलेलं आहे. कम्पॅरेटिव्हली MPSC किंवा स्टेटचं ड्रग इन्स्पेक्टरचं सॅलरी स्ट्रक्चर्स हे
कम्पॅरेटिव्हली लो असेल, मे बी काही कंडिशन्समध्ये ते हायही असू शकेल, पण महाराष्ट्रामध्ये सेंटरपेक्षाही कमी. त्यामुळं बहुतेकांची इच्छा असते की मी स्टेटचं DI झाल्यानंतर मे बी आय विल गोइंग टू शिफ्ट टू, किंवा डिझायर असते की मला सेंटरमध्ये किंवा सेंट्रलच्या ऑर्गनायझेशनमध्ये CDSCOमध्ये मला ड्रग इन्स्पेक्टर. याही पलीकडे नंबर ऑफ आपल्याला गव्हर्नमेंटचं सर्व्हिस असल्यामुळे अलाउन्सेस दिले जातात. सांगायचा उद्देश असा, मॉनिटरी बेनिफिट या गव्हर्नमेंटच्या पोस्टमध्ये तुम्हाला निश्चितच आहे, परंतु आपला या ठिकाणी अटेन्शन ड्रग इन्स्पेक्टर बनणं आहे. आणि सॅलरी या बाकीच्या अलाउन्सेस किंवा पर्क्स ह्या डेफिनेटली आपल्याला एक मोटिवेटिंग फॅक्टर्स असतात आजच्या जॉब स्ट्रक्चर करत असताना. कारण ड्रग इन्स्पेक्टर या जॉबमध्ये मनी तर आहे, त्याचबरोबर एक करिअर म्हणून पाहत असताना आपल्याला एक कॉग्निझिशन्स किंवा आपण हा कॉग्निझिबल्स आहे की समाज या जॉबची दखल घेतो. आणि दखल घेत असताना जॉब पाहत असताना एक आपल्याला ऑनरेबल जॉब्स आपल्याला दिसतो. त्याचबरोबर एक लॉ इन्फोर्समेंट अथॉरिटी असल्यामुळे या जॉबला एक रिस्पेक्ट देखील समाजातील त्या त्या घटकातून दिला जातो. हे एक मोटिवेटिंग फॅक्टर्स हा जॉब निवडण्यामागे आहे किंवा करिअर निवडण्यामागे आहे. आता इलिजिबिलिटी काय आहे? पहिली गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा की येस, द स्टुडंट्स मस्ट बी द ग्रॅज्युएशन इन फार्मसी. ॲट द सेम टाइम्स आपल्याला फार्मास्युटिकल सायन्स, म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू की टेक्निकल मुद्द्यामध्ये न जाता फार्मसीचा B.Pharm करणं गरजेचं आहे. M.Pharm करणं गरजेचं आहे का? किंवा ड्रग इन्स्पेक्टरसाठी M.Pharmच करणं गरजेचं आहे का? बिलकुल नाही. नॉट ओनली MPSCमध्ये किंवा इवन द UPSCमध्ये आपल्याला M.Pharmची रिक्वायरमेंट दिलेली नाही, इवन मार्कची रिक्वायरमेंट दिलेली नाही. पण माझी अशी अपेक्षा आहे की आपल्याला ग्रॅज्युएशनमध्ये एनी हाऊ आपल्याला फर्स्ट क्लास असायलाच हवा. कारण आज जरी मार्कची रिक्वायरमेंट दिली नसेल तर मे बी इन कमिंग डेजमध्ये ड्यू टू द कॉम्पिटिशन्स मे बी ही एक क्रायटेरिया येऊ शकतो. त्यामुळे जे विद्यार्थी आतापासून तयार करतात त्या गोष्टीकडे फायदा करा. अजून एज्युकेशनल एलिजिबिलिटीच्या संदर्भात ही एक गोष्ट फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी की तुम्हाला कॉम्पिटिशन नॉट ओनली फार्मसीकडून आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी BSc सायन्स केलं आहे किंवा ज्याचं MSc मायक्रोबायोलॉजीमध्ये आहे किंवा क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये आहे, इवन द डॉक्टर्स ज्यांचं ग्रॅज्युएशन मेडिसिन्समध्ये आहे, दे आर एलिजिबल की त्या युनिव्हर्सिटीमधून, जी काही UC अप्रूव्ड युनिव्हर्सिटीमधून त्यांचं ग्रॅज्युएशन असेल तर दे आर एलिजिबल. ही पहिली आपली झाली एज्युकेशनल इलिजिबिलिटी. त्यामुळं ग्रॅज्युएशन्स B.Pharm करणं गरजेचं आहे. दुसरी सर्वात इलिजिबिलिटी आपण ती पूर्णपणे दुर्लक्ष केली जाते, ती एक्सपिरियन्सच्या संदर्भात इलिजिबिलिटीज आहे. त्यामुळं केवळ ग्रॅज्युएशन्स आणि गुड मार्क्स ही याची इलिजिबिलिटी नाही आहे. अजून एका गोष्टीकडे आपल्याला विद्यार्थ्यांना लक्ष देणं गरजेचं आहे की ड्रग इन्स्पेक्टर्स होण्यासाठी आपल्याला 3 क्रायटेरिया फॉलो करावे लागतात. त्यातले 2 क्रायटेरिया सर्वात महत्त्वाचे आहे. मिनिमम आपल्याला 18 मंथचा किंवा 1.5 इयरचा आपल्याला एक्सपिरियन्स अशा कंपनीमध्ये पाहिजे, अशा फार्मास्युटिकल कंपनीमध्ये पाहिजे की जी कंपनी शेड्यूल C चे ड्रग्स बनवते. शेड्यूल C चे ड्रग्स कुठले आहेत आपण नेक्स्ट स्लाइड्सवर पाहणार आहोत. आपल्याला काय हवंय? आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगचा अनुभव हवा आहे. कुठल्या प्रोडक्टचा मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा आपल्याला अनुभव हवा आहे की शेड्यूल C मध्ये ज्या काही आपल्याला 11-12 ड्रग दिलेले आहेत त्यातील कुठल्याही एका ड्रगचा मॅन्युफॅक्चरिंगचा अनुभव असणं गरजेचं आहे. B.Pharm झाल्यानंतर किंवा तुमचं मेडिसिन झाल्यानंतर किंवा तुमचं ग्रॅज्युएशन इन सायन्स झाल्यानंतर. दुसरी गोष्ट, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट्समध्ये जो काही शेड्यूल C आपण मेन्शन केलेला आहे त्याच ड्रगपैकी कुठल्याही एका सबस्टन्सचा तुम्हाला मिनिमम 18 मंथचा टेस्टिंगचा अनुभव पाहिजे. म्हणजे पहिली क्रायटेरिया आहे मॅन्युफॅक्चरिंगचा 18 वर्षाचा अनुभव पाहिजे. दुसरा क्रायटेरिया आहे तुम्हाला शेड्यूल C ड्रगचा एनी वन ऑफ द ड्रगचा टेस्टिंगचा अनुभव पाहिजे. आणि तिसरा क्रायटेरिया, हा एक क्रायटेरिया बारकाईनं समजून घ्या, जे ड्रग इन्स्पेक्टर्स म्हणून स्टेटमध्ये काम करतात, महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये असेल महाराष्ट्र स्टेट असेल, गुजरातच्या संदर्भामध्ये असेल गुजरातचे स्टेट असेल, ज्या ड्रग इन्स्पेक्टरनी ॲज अ ड्रग इन्स्पेक्टर्स म्हणून जर स्टेटमध्ये जर काम केलं असेल आणि तो कालावधी इन्स्पेक्शनचा की ज्या ठिकाणी शेड्यूल 6 ड्रग्स केले जातात, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया जी व्यक्ती DI म्हणून स्टेटमध्ये काम करते आणि ज्या व्यक्तीला मिनिमम 3 वर्षाचा अनुभव आहे, ती व्यक्ती जो काही UPSC मध्ये जी काही DIची पोस्ट आहे कम्पॅरेटिव्हली स्टेटपेक्षा या पोस्टचं मॉनिटरी बेनिफिट अधिक आहेत, सेंट्रलची पोस्ट असल्यामुळे त्याला अधिकार अधिक आहेत. आणि सर्वात गोष्ट, इतर जे काही अलाउन्सेस आणि पर्क्स दिले जातात ते UPSC ड्रग इन्स्पेक्टरसाठी अधिक आहे. त्यामुळं 3 वर्ष जर DI म्हणून जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला UPSC DI
म्हणून यू आर द एलिजिबल. परंतु आपल्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी अपेक्षित आहे, की आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगचा अनुभव हवा, आपल्याला टेस्टिंगचा अनुभव हवा, कुठल्या ड्रगचा हवा, तर शेड्यूल सी ड्रगचा हवा आणि किती वर्षाचा हवा, तर मिनिमम 80 मंथचा हवा. त्यामुळं जे कोणी गव्हर्नमेंट फार्मसी करून गव्हर्नमेंट जॉबचं स्वप्न पाहत असेल, त्यांनी पहिल्यांदा या गोष्टीकडे लक्ष द्या. आपल्याला ग्रॅज्युएशन्स बरोबर हा एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया आपल्याला सर्वात महत्त्वाचा हवा. ही मुद्दाम मी लिस्ट दिली, की आज जर तुम्ही स्वप्न पाहत असाल, तर आपण या ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेचा अभ्यास करत असताना बी-फार्म झाल्यानंतर आपण अशा कंपनीमध्ये काम करणार आहोत, की ज्या कंपनीमध्ये वॅक्सिन्स पॅरेंटल प्रिपरेशनसाठी बनवले जातात किंवा रेग्युलरली जे काही अँटीबायोटिक्स बनवले जातात ते पॅरेंटल प्रिपरेशन्स असेल किंवा मे बी ऑर्डिनरी टॅबलेट असेल. मोस्टली पॅरेंटल प्रिपरेशन्समध्ये आपला अनुभव पाहिजे. ज्या ठिकाणी सर्जिकल डिव्हाइसेस बनवले जातात किंवा सर्जिकल सुचर्स बनवले जातात तेही शेड्यूल सीसमध्ये येतात. मोस्टली ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्स जी काही आपण आईच्या संदर्भात येते, इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ द शेड्यूल सी. शेड्यूल सी याचा अर्थ मोस्टली जर आपण फॉरेन्सिक फार्मसीचा जर अभ्यास करत असेल तर सर्वांना कल्पना असेल, पण जे काही विद्यार्थी नवीन आहे, शेड्यूल सी ड्रग याचा अर्थ असा होतो की जे काही बायोलॉजिकल प्रोडक्ट्स आहेत, बायोलॉजिकल ओरिजिनचे प्रोडक्ट आहेत, त्यांचा औषधांचा समावेश या ठिकाणी असतो. त्यामुळं मॅन्युफॅक्चरिंग आणि टेस्टिंगचा ॲटलिस्ट वन ऑफ दी कॅटेगरीमध्ये आपला अनुभव पाहिजे. त्यामुळं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करत असताना सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. कदाचित आज तुमच्या मनामध्ये नसेल मला ड्रग इन्स्पेक्टर व्हायचं, पण प्रायव्हेट कंपनीमध्ये गेल्यानंतर तिथलं वर्क कल्चर पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की नाही, प्रायव्हेटपेक्षा मला गव्हर्नमेंटचा जॉब मला चांगला वाटतो. त्यावेळेस तुमची ही वन ऑफ द पाहिजे की मला अनुभव माझा वॅक्सिन्समध्ये पाहिजे, अँटीबायोटिक्समध्ये पाहिजे, पॅरेंटल प्रिपरेशनमध्ये पाहिजे, ऑप्थॅल्मिक मध्ये पाहिजे किंवा ज्या ठिकाणी जे काही इन्सुलिन मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं त्या ठिकाणी सेरमच्या प्रोडक्ट्समध्ये पाहिजे. ही गोष्ट आपण बारकाईनं लक्षात ठेवूया. आता वयचा क्रायटेरिया जर पाहिला तर प्रत्येकाने आता ग्रॅज्युएशन करत असताना बहुतेकांचं वय आपलं 21-22 वर्षाचं असतं. मोस्टली हा मी UPSC ड्रग इन्स्पेक्टर या परीक्षेचा क्रायटेरिया दिलेला आहे. MPSCच्या संदर्भात देखील हाच क्रायटेरिया आहे. परंतु MPSC जी काही रेग्युलर परीक्षा घेते, आज ओपन कॅटेगरीसाठी MPSCसाठी 38 वर्षाचा एक मॅक्झिमम एज लिमिटेशन दिलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की ड्रग इन्स्पेक्टरची ज्यावेळेस ॲड येईल त्यावेळेस स्टेटमध्ये हे थोडंसं आपल्याला रिलॅक्सेशन असणार आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरी, SC कॅटेगरी किंवा EWS कॅटेगरी यासाठी काही रिलॅक्सेशन असणार. पण या तांत्रिक मुद्द्याकडे न जाता आपल्याला एक 25व्या-26व्या वर्षी किंवा मॅक्झिमम 30 वर्ष वयापर्यंतच आपल्या ड्रग इन्स्पेक्टर होता येतं. त्यामुळे हे एज लिमिट आपण या ठिकाणी नमूद करूया. मे बी प्रत्येक ॲडमध्ये आपलं लक्ष बारकाईनं त्या गोष्टीकडे पाहिजे. आता आपण पेपर पॅटर्नकडे जाणार आहोत. आता दोन्ही पेपर पॅटर्न्स आपल्याला पेपर पॅटर्न जर पाहिला तर आपल्याला 2 पेपर असतील. पहिलं लक्षात घ्या, दिस एक्झामिनेशन इज ओनली हॅव द 2 स्टेजेस. पहिला जो काही स्टेजेस आहे ती आपली रिटन एक्झामिनेशन असेल. या रिटन एक्झामचे मी तुम्हाला पेपर या ठिकाणी नमूद केलेले आहे. 2 आपल्याला या ठिकाणी स्टेजेस दिसतात. एक रिटन एक्झामिनेशन्स आहे आणि दुसरी आपली इंटरव्ह्यू किंवा पर्सनल इंटरव्ह्यू आहे. त्यामुळं ड्रग इन्स्पेक्टरची जी काही फायनल रँकिंग होईल तर तुमची हे रिटन एक्झामिनेशन्स आणि प्लस तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क या दोघांचं कॅल्क्युलेशन करून होईल. त्यामुळे आपल्याला दोन्ही ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे. आणि रिटन एक्झाममध्ये जर पाहिलं तर आपल्याला 2 पेपर मिळतात. एक पेपर आपण जो काही 3rd इयर, 4th इयर, इव्हन 1st इयर आणि डिप्लोमाचा जे सिलेबसवर आधारित पेपर आहे, आपण ते विषयाची लिस्टही पाहणार आहोत. आणि दुसरा जो काही पार्ट आहे जनरल नॉलेज आहे. परंतु ड्रग इन्स्पेक्टरमध्ये मोस्टली ऑलमोस्ट आपण म्हणूया की 80% क्वेश्चन्स जे काही येतात ते फार्मसीवर येतात आणि रिमेनिंग 20-25% क्वेश्चन्स जे काही येतात ते आपल्याला जनरल नॉलेज किंवा इंटेलिजन्स टेस्ट किंवा इंग्लिश लँग्वेज या घटकावर येतात. हा पॅटर्न परत मी रिपीट करतोय, हा इट इज नॉट अ स्टँडर्डाइज पॅटर्न. हीच गोष्ट जर आपण MPSC संदर्भात जर पाहिली तर या ठिकाणी माझ्याकडून चुकून टेन झालेलं आहे. हे 100 क्वेश्चन्स असते. हा UPSCमध्ये 100 क्वेश्चन आहे. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स दिलेले आहेत. तीच गोष्ट जनरल नॉलेजसाठी आपल्याला 15 मार्क्स दिले. परंतु आपण MPSCचा जर 2016चा किंवा रिसेंट पेपर जर पाहिला 20चा तर आपल्याला हे जे काही क्वेश्चन्स दिसतात टोटल हा पेपरच मे बी या ठिकाणी काहींचे 150 क्वेश्चन्स आहे, या ठिकाणी 50 क्वेश्चन्स आहे. त्यामुळं इट इज अ व्हेरिएबल पॅटर्न्स आहे. पण एक गोष्ट तय आहे, एक गोष्ट फिक्स आहे. 80% सिलेबस हा आपल्याला फार्मसीवर विचारला जातो ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी आणि 20% सिलेबस हा आपल्याला जनरल नॉलेजवर विचारला जातो. आता या पेपरचं वैशिष्ट्य काय आहे?
त्या ड्रग पेपरचा पॅटर्न पाहत असताना आपल्याला काही गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आता हे जर विषय जर पाहिले, ऑलमोस्ट 8 सेक्शन्स आपल्याला दिसतील फार्मसी या विषयामध्ये. टोटल आपल्याला 3 आवर्सचा वेळ आपण या ठिकाणी दिलेला आहे. तर यामध्ये पहिला आहे मेडिसिनल केमिस्ट्री, दुसरं तुम्हाला फॉरेन्सिक फार्मसी हा विषय दिसतो, थर्ड आहे फार्माकोग्नोसी, चौथा मॅन्युफॅक्चरिंग फार्मसी किंवा त्याला आपण सुटिक्स असंही नाव दिलं तरी योग्य राहील, चौथा आहे क्वालिटी अनालिसिस किंवा त्याला आपण फार्मास्युटिकल, फिफ्थ आपण त्याला म्हणूया फार्मास्युटिक अनालिसिस आहे. 6 सब्जेक्ट जो काही दिलेला आहे तो फार्माकोलॉजी टॉक्सिकॉलॉजी आहे. आणि 7वा जर रेग्युलर आपण याच्यामध्ये जर दिला तर आपल्याला या ठिकाणी ह्युमन अॅनाटॉमी, फिजिओलॉजी आणि हेल्थ एज्युकेशन हा जो आपला फर्स्ट इयरचा इव्हन डिप्लोमाचा जो काही फर्स्ट इयरचा सब्जेक्ट आहे तो याच्यामध्ये भाग होतो. याही पलीकडे जर आपण 8 जर सब्जेक्ट घेण्याचा जर प्रयत्न केला तर यामध्ये आपल्याला मे बी समटाइम्स इट मे बी द व्हेरिएबल्स, काही ठिकाणी आपल्याला बायोकेमिस्ट्री हाही विषय दिसतो, तर काही ठिकाणी आपल्याला अगदी पॅथोफिजिओलॉजी याही घटकाचा ॲडिशन्स हा विचार केलेला आहे. तर सांगायचा उद्देश असा, सिलेबस हा व्हेरिएबल असणार आहे. मे बी काही ठिकाणी मायक्रोलॉजी ॲड केला असेल स्टेटमध्ये तर सेंटरमध्ये केलेला नसेल. त्यामुळे परत मी रिपिटेशन्स करतोय की आपल्याला नोटिफिकेशन्स पाहावं लागेल. हा एक जनरलाइज मी पॅटर्न दिलेला आहे. इट इज नॉट अ स्टँडर्डाइज पॅटर्न. बाकीच्या IAS परीक्षा किंवा डेप्युटी कलेक्टर परीक्षेला हा एक एकदम फिक्स पॅटर्न असतो, परंतु ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेला पॅटर्न नाही आहे. ज्या पद्धतीने ॲड येईल, पण सांगायचा उद्देश असा, फार्मसी विषय जास्त वेटेज आहे कम्पॅरेटिव्हली आपल्याला जनरल नॉलेजपेक्षा. आणि जनरल नॉलेजचा जर पेपर जर पाहिला, GKचा पेपर पाहिला तर डेफिनेटली की जो काही ग्रॅज्युएट स्टुडंट आहे, एज्युकेटेड पर्सन्स आहे, इट इज नॉट नीडेड ही हॅज टू बी स्पेसिफिक नॉलेज. म्हणजे त्याला हिस्ट्रीचंच नॉलेज पाहिजे किंवा त्याला जॉग्रफीचंच नॉलेज पाहिजे. रिक्वायरमेंट कशी आहे, ही डज नॉट नीड द स्पेसिफिक नॉलेज, बट ॲटलिस्ट द एज्युकेटेड पर्सन मस्ट बी द अवेअर अबाउट द सराउंडिंग. हा सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याला हिस्ट्री 10 स्टँडर्डचं 12 स्टँडर्डचं माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ॲज अ सायन्स स्टुडंट असल्यामुळे इट इज दे कॅन बी एक्सपेक्ट की आपल्याला काही सराउंडिंगचं सायंटिफिक फॅक्ट्स आपल्याला नॉलेज आहे. काही वेळेस या GKचे पुन्हा 3 भाग पडले जातात. GKमध्ये प्लेन GK, त्यामध्ये हिस्ट्री येईल, जॉग्रफी वगैरे भाग येईल, किंवा आत्ता मोस्टली या 50 मार्काच्या पेपर्समध्ये, काही ठिकाणी 100 मार्काच्या पेपर्समध्ये आपल्याला लॉजिकल रिझनिंग किंवा त्याला आपण इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता चाचणी हाही घटक इन्क्लूड केला जातो. आणि तिसरा जो काही छोटंसं वेटेज दिलं जातं ते इंग्लिश लँग्वेज. याच्यामध्ये पॅराग्राफ रीडिंग्स आहे, त्याचं अंडरस्टँडिंग्स आहे, ग्रामरचे क्वेश्चन्स आहे, सिनोनिम्स आहे, अँटोनियम्स आहे, सेंटेन्स करेक्शन्स आहे. थोडक्यात दिस इज व्हेरी वॉस्ट पेपर्स. आणि जरी हा वॉस्ट पेपर जरी असेल तर बाय प्रॅक्टिस थ्रू द आपण जो काही 18 महिन्याचा एक्सपिरियन्स घेणार आहोत त्या महिन्यामध्ये जर आपण ह्या जनरल नॉलेजचा अभ्यास जर केला तर हा विषय आपल्याला इझिली कव्हर करता येतो. विद्यार्थी मित्रांनो, आज विषयाकडे मला सांगत असताना एक गोष्ट तुम्हाला बिलकुल नमूद करायची आहे की हा पेपर्स कम्पॅरेटिव्हली आपल्याला दिस पेपर इज अ MCQ टाईप. आपल्याला खाली 4 ऑप्शन्स या ठिकाणी भेटणार आहेत. दुसरं, याला निगेटिव्ह मार्किंग्स आहेत. मे बी MPSC असेल किंवा UPSC असेल, 1/3 मार्किंग निगेटिव्ह केली जाते. म्हणजे 3 क्वेश्चनचं जर आन्सर तुमचं रॉंग असेल तर ज्या क्वेश्चन्सला तुम्हाला मार्क्स मिळालेले आहेत ते मार्क्स तुमचे या ठिकाणी मायनस होतील. ही बारकाईनं आपल्याला काळजी घ्यायची आहे. तिसरी गोष्ट, आपल्याला हा पेपर सोडत असताना टाईम मॅनेजमेंट हा सर्वात महत्त्वाचा घटक असणार आहे. कारण दिलेल्या टाईम प्रिस्क्रिप्शनमध्येच आपल्याला हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. या पेपरचा प्रत्येक विषयाचा काय सिलेबस आहे, कुठली पुस्तकं रिफर करावी, काय स्ट्रॅटेजी वापरावी, यासाठी आपण याचाच पार्ट 2चा एक व्हिडिओ आपण या ठिकाणी प्रस्तुत केलेला आहे. टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला जर गेलात तर ड्रग इन्स्पेक्टर पेपर वाईज किंवा सब्जेक्ट वाईज कुठला पार्ट आहे, मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये काय येतं, जनरल नॉलेजमध्ये इंग्लिशमध्ये कुठले क्वेश्चन्स विचारले जातात किंवा कुठला पॅटर्न्स आहे आणि कुठली पुस्तकं रिफर करावी, यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ जरूर पहा. त्यामुळे आणखीन आपल्याला थोडंसं आपला अप्रोच या ठिकाणी बदलत जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ मला तुमच्यापुढे प्रस्तुत करत असताना फार्मसीमध्ये देखील ड्रग इन्स्पेक्टर इज वेल रिकग्नाइज पोस्ट आहे, वेल रिस्पेक्टेड पोस्ट आहे, जिचं आपण असं म्हणूया की मोर ऑनरेबल पोस्ट आहे.
कम्पॅरेटिव्हली जर तुमच्या कामाचा आवकावा जर पाहिला, येस रिअली इट इज अ वर्दी पोस्ट. पण होपफुली हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला एक ड्रग इन्स्पेक्टर बनण्यासाठी विद्यार्थी दशेमध्ये मार्गदर्शन ठरेल, की एक गाईड ठरेल, एक तुम्हाला मेंटर ठरेल, ही मी अशी अपेक्षा करतो. थँक्यू आणि धन्यवाद. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.